हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मकर संक्रांतीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांतीचा दिवस. तो मस्त थिरिष्काला आणि काव्याला सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये बनवली मॅगी. दोघींनी पण नाश्ता केला. त्यानंतर दोघींना पण छान आंघोळ वगैरे घालून रेडी केले. काव्याने घातला होता ब्लॅक आणि गोल्डनमध्ये मिक्स असा कुर्ता आणि त्यावर लेगिन. थिरिष्काने पण छान कुर्ता घातला होता. दोघी पण खूप सुंदर दिसत होत्या. मग आता दोघी छान रेडी झाल्यावर मी म्हटलं छान दोघींचे पण फोटोज काढावे. मस्त फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर मग मस्त त्यांना दोघींना पण तिळगुळाचा लाडू खायला दिला. दोघींनी पण तो खाल्ला. मग आम्ही सगळे सायंकाळी मस्त पतंग उडवायला गेलो. तसा उशीर झाला होता, अंधार होत होता. हो थांब ना. लहान असताना मी खूप उडवायची पतंग वगैरे. आता तर मला तेवढं ते पकडायला वगैरे पण सुचत नाही, पण तरी आज प्रयत्न केला. खूप वर्षानंतर मी पतंग उडवली. लहान असतानाचे दिवस आठवले. माझा भाऊ, मी, आम्ही लोक, माझे पप्पा मस्त आम्हाला पतंग वगैरे घेऊन द्यायचे आणि मग आम्ही तिघं पण मिळून पतंग उडवायचो. मोस्टली तो पतंग उडवायचा आणि आम्हाला चक्री पकडायसाठी कंपल्सरी त्याच्यासोबत राहावं लागत होतं. पतंग उडवताना खूप मजा यायची. ते दिवस आठवले. सगळे चिल्लर पार्टी, माझे हजबंड, त्यांचे फ्रेंड वगैरे, आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त पतंग उडवली. ऑलमोस्ट पूर्ण अंधारच होत आलेला होता, पण मजा येत होती. आणि मी फर्स्ट टाईमच कामठीमध्ये ॲक्च्युली ही पतंग उडवली. आणि याच्या आधी कधी मकर संक्रांतीला मी सहसा इकडे राहायचीच नाही. मी मम्मीच्याच इथे राहायची. फर्स्ट टाईमच इथे होती. छान मस्त आम्ही फोटोज वगैरे पण क्लिक केले. खूप मजा आली. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.